तर चला मंडळी, आज आपण चिकनचा झणझणीत रस्सा कसं बनवायचं हे शिकूयात. त्यासाठी आपण चिकन साफ करून व धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये तेल, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो घातलेला आहे. तो छानसा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. त्यानंतर छानसं परतून झाल्यानंतर 1 चमचा हळद घालणार आहे. हळद घातल्याने 2 फायदे होतात. एक तर चिकनचा वास येत नाही आणि दुसरी गोष्ट कालवणाला छानसा रंग येतो. त्यानंतर धुतलेले चिकन घालायचं आहे. त्याच्यावरती मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ जास्त घाला, कारण की हेच शिजवलेलं चिकन आपण आळणी म्हणून सुद्धा खाऊ शकतो. इवन त्याचा रस्सा पिऊ शकतो. छानसं परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. झाकणावरती पाणी घालायचं आहे. पाण्याला जर उकळी फुटली तर आपलं चिकन शिजतं हे असं समजतं. त्याच्यानंतर उकळी फुटल्यानंतर जे पाणी आहे ते चिकनमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुन्हा 10 मिनटं आणखी शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माझं चिकन छान शिजवून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण वाटणाची तयारी करून घेऊयात. वाटणासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, त्याला छानसा सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बारीक खिसलेलं खोबरं, ओलं घ्या किंवा सुकं घ्या, ते सुद्धा मी छानसं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो देखील मी छानसा परतून घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा मी छानसा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये मी अद्रक आणि कोथिंबीर घातलेली आहे. हे सगळं थंड झाल्यानंतर बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बारीक झालेलं पाहिजे. एका भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. कांदा मसाला घेतलेला आहे. एका बाजूने कांदा मसाला घालायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण केलेलं वाटण घालायचं आहे, जेणेकरून आपला कांदा मसाला जळणार नाही. त्यानंतर आपण चिकन मसाला घालणार आहोत. तो देखील छानसा असा परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छानसा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण चिकन आणि थोडंसं शिजवलेलं पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे कालवणाला छान अशी टेस्ट येते. अशा प्रकारे त्यानंतर शिजलेलं जे पाणी आहे ते टाकायचं आहे. तुमच्या अनुसार तुम्हाला किती पातळ हवं आहे, किती घट्ट हवे, त्याकडून तुम्ही ते पाणी घालायचं आहे. छानसं हलवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर अशी छानशी तरी येते. तरी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम भाकर, भात याच्यासोबत एन्जॉय करायचं आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. #डॉक्टर त्रिशाज फूड क्लिनिक. थँक यू फॉर वॉचिंग.